1, 2, 3, 4 आपण ज्या वेळेला नाडीबंद पाहिला हो हा बघत असताना काही अडचणी वगैरे आपल्याला आल्या आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये काही उपाय सांगितलेत आपल्याला, तेव्हा ते उपाय आपण केलेत का? हा उपाय केले पण जरा उशिरा केले, कारण त्यांनी जो खर्च सांगितला होता मी म्हणलो ठीक आहे. आणि सर्वसाधारण थोडं या ठिकाणी मी खरंच बोलतो आता की सर्वसाधारण काळाचं माणसाचं उपाय सांगितले आणि पैसे वगैरे मागितले म्हणजे लोकांचा बऱ्याचशा विश्वास बसत नाही. त्यातलं एक क्षणभर मला असं झालं किंवा इतके पैसे आपल्याला सांगितले मला ते, त्याप्रमाणे तुम्ही द्या म्हणजे आम्ही उपाय करू वगैरे. प्रॅक्टिकली मला तिथं जाणं शक्य नव्हतं की म्हणजे आम्ही करू, पण मग शेवटी मनुष्य स्वभाव म्हणल्यासारखं त्या ठिकाणी मी जरा कचरलो. नंतर मग मी ओक सरांच्यावरती या संदर्भात चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं करायला हरकत नाही, तुम्ही करा, अगदी प्रश्नच नाही. लगेच इमिडिएटली मी त्यांच्याकडे गेलो शंकरनगरीच्या विषयामध्ये. त्यांनी सांगितलं ते पैसे मी त्यांना दिले आणि नमस्कार करून मी तिथून आलो. नंतर 3-4 महिन्यांना त्यांनी प्रसाद वगैरे सगळा दिला तो तसा. असं ती घटना घडली. आणखीन आपण या संदर्भामध्ये कुठल्या कुठल्या ऋषींनी सांगितलेल्या देवस्थानांना भेटी दिल्या? हो, ओक सरांचं मी आपलं ओक सरांचं मासिक मी ते बघितलं आणि मला न जाणं मला ते नवग्रह मंदिराला भेट द्यायची मला इच्छा झाली, पण ते प्रॅक्टिकली मला शक्य नव्हतं. 72 वय आणि मला गुडघ्यांचा मोठा प्रॉब्लेम. शंकरनगरीमध्ये आहे ना, स्वामींनी